नमस्कार, मी मराठी तडकामधून बोलते आहे. मी चॅनेलवर नवीन आहे. मी तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी दाखवते. अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीने मी रेसिपी दाखवते. त्यावेळेस मी तुम्हाला सांगते ना की आमची भेळलेली चटणी. तर मी आज तुम्हाला भेळलेली चटणी कशी करायची ते सांगते. हे इकडे मी खोबरं भाजून घेतलं आहे. खोबऱ्याबरोबर लसूणच्या पाकळ्या पण घेतल्या, ते सगळं भाजून घेतलं. आणि इथे कांदा भाजून घेतला. आणि ही आमची चटणी. ह्याच्यात पूर्ण सगळा गरम मसाला आहे, म्हणजे आपला खडा मसाला जो सगळा असतो ना, हळकुंड वगैरे सगळं, तमालपत्र, जाडी वेलची, लवंग, काळी मिरी, जे काही सगळं असतं ना, दालचिनी वगैरे, तो सगळा खडा मसाला ह्या चटणीमध्ये मिक्स होईल. आणि ह्या चटणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या पण आहेत. तिखट बिखट कमी तिखट या सगळ्या मिरच्या मी कुटून घेतल्या आपल्या डंकावरून. ही चटणी आहे, गरम मसाला टाकलेली चटणी. हे सगळं मी वाटून घेणार. कांदा खोबरं मी छान वाटून घेणार आणि मीठ टाकणार बऱ्यापैकी. सगळी चटणी वाटून, हे सगळं वाटून झाल्यानंतर आणि ही सगळी चटणी मी त्याच्यात मिक्स करणार. आणि मी बऱ्यापैकी मीठ घालणार, कारण की ते चांगली राहण्यासाठी. पूर्ण चटणी हे सगळं वाटण वगैरे झाल्यानंतर, ही चटणी वगैरे मिसळून झाल्यानंतर बऱ्यापैकी चांगलं मीठ टाकायचं आणि छान भेळवून ठेवायचं काचेच्या पळणीमध्ये. बघा, तुम्हाला माझी भेळलेली चटणी कशी वाटली करून बघा आणि मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.